नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील यांच्या आस्वाद समीक्षा मधुमंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधुमंगेश कर्णिक कादंबरी या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 12 भागांपैकी 7वा भाग वाचतो आहे. हा भाग कर्णिकांच्या वारुळ या कादंबरीबाबत आहे. वारुळ ही कादंबरी 2 रुळांवरून चालत असते. 1. प्रायव्हेट एंटरप्राइज हायर मिडल क्लासचे श्रीमंती बाह्यविश्व. 2. त्यांच्याच नातेसंबंधातील गुंतागुंतीचे मनोविश्व. एकेकाळचे तुरुंगवास भोगलेले आघाडीचे स्वातंत्र्य सैनिक, मुंबई इलाख्याचे 10 वर्षे उपमुख्यमंत्री पदावर राहिलेले, 3 वर्षे दिल्लीचे राजकारण गाजवलेले आबा भालेराव हे या वारुळचे परिपक्व समज असलेले वृद्ध कुटुंब प्रमुख. त्यांना 2 मुलगे, 2 सुना, 2 नाती. दोन्ही मुलांचे संसारी जीवन परिपूर्ण भिन्न पातळीवरचे. पहिला मुलगा रत्नाकर, त्याची पत्नी मीनाक्षी ही दोघेही 2 वेगवेगळ्या प्रायव्हेट एंटरप्राइजचे MD. त्यांच्या माध्यमातून प्रायव्हेट एंटरप्राइजचे अनुभव विश्व, त्याचबरोबर संबंधित हायर मिडल क्लासचे श्रीमंती अनुभव विश्व रेखाटले जाते. राज्याच्या एकेकाळच्या उपमुख्यमंत्र्याचे पुत्र या नात्याचा उपयोग करून मिळवलेला गडगंज पैसा, एंटरप्राइजमध्ये होणारे लाखो अब्जांचे व्यवहार, पैसा अधिक पैसा आणि भोगविलास यांनी व्यापून गेलेलं हे विश्व आहे. उंची फर्निचर, पर्शियन कार्पेट, सुगंधाने दरवळणारी एअर कंडिशन केबिन्स, पत्रकार, उद्योगपती, शासकीय अधिकारी, सत्ताधारी यांच्यासाठी ताज एमराल्डच्या क्रिस्टल रूम्समधील कॉकटेल पार्ट्या, रात्रीच्या घरच्या जेवणात 5व्या पेकपर्यंत होणारा मद्याचा सरंजाम, पॉम्पलेटचे अधिक तुकडे अशी एकूण येथे भोगविलासी चंगळ आहे. कुठे बोर्डाच्या मीटिंगमध्ये अपमान झाला, पराभव झाला तर आलेल्या फ्रस्ट्रेशनचा "यू डर्टी विच, आय हेट यू" अशा शिव्या देऊन बायकोवर राग काढणे, एंटरप्राइजच्या कामासाठी वक्षामधील खळगी दिसेल असे लो कट ब्लाऊज घालून शासकीय अधिकाऱ्यांकडे जाणे साले आहे विविशस. महाराष्ट्रीय ब्युटीसारखं, काय डोळे, काय बांधा, एव्हरीथिंग सेन्शुअस, कुणालाही पागल करणारे असे रिमार्क्स दुर्लक्षित राहणारे मीनाक्षीच्या वैवाहिक बाह्य लैंगिक संबंधाकडे रत्नाकरने जाणून बुजून कानाडोळा करणे असे प्रायव्हेट एंटरप्राइजवाल्या उच्च मध्यमवर्गीयांचे घरदार आहे. या दारातील घराबद्दल या घरातील नातीच्या अन आजोबांच्या अशा प्रतिक्रिया आहेत. हे घर म्हणजे एक प्रचंड वारुळ आहे. पोकळ, भुसभुशी, पैशांचे, प्रतिष्ठेचे, श्रीमंतीचे, खोटेपणाचे एक प्रचंड वारुळ म्हणजे आपले घर. इथला एक धागा कथेला 3ऱ्या विश्वात घेऊन जातो. रत्नाकर नपुसक असल्याने त्याची पत्नी मीनाक्षी मधुसूदन मुजुमदार यांच्याशी विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवते. रत्नाकर कानाडोळा करतो. या संबंधातून जन्म झालेली वैजू आबा भालेरावांची अशा संबंधातली ही नात. तिचं हे 3रं विश्व. याबाबतचे आबा भालेरावांचे संबंधित भाष्य कादंबरीला वेगळ्याच मनोविश्वात घेऊन जाते. आबांचा 2रा मुलगा मुरलीधर, हुशार, बुद्धिमान, MSc PhD, कन्फ्युशियस, ओरिजिन ऑफ स्पेसिस वाचणारा, त्यावर टीका टिप्पणी करणारा, स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य सैनिक आणि काही काळ राज्याच्या मंत्रिमंडळात एक मंत्री असलेले मगनभाई मेहता यांची कन्या बकुळ हिच्याबरोबर मुरलीधरचा प्रेमविवाह झालेला असे पूर्वचरित्र. पण अमेरिकेत जाताना विमानात बसताना अटॅक येऊन 15 वर्ष सिझोफ्रेनिक पेशंट झालेला, सायकिक अवस्थेत "यू स्काउंड्रल, यू डर्टी स्वाईन" अशा बायकोला शिव्या देणारा, स्ट्रॉंग सेक्सची अभिलाषा असलेला, स्वतःच्या मुलीला गॅलरीतून फेकून द्यायला निघालेला,
म्हणून पत्नी डायव्होर्स घेऊन तारका या आपल्या मुलीला घेऊन निघून गेलेली. आय एम नॉट अ ल्युनॅलिक पेशंट, neither a psychic case. As a husband, I wanted her alone, to be in my bed. For obvious purpose, I have a irresistible urge for sex. माझा भाऊ नपुसक, तरी त्याची बायको त्याच्याजवळ राहते. मी परफेक्ट पुरुष आणि ही माझी बायको माझ्याजवळ राहत नाही, अशी त्याची वेदना असते. मुरलीधर बकुळची मुलगी तारका आबा भालेरावांची औरस नात. फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी आईबरोबर निघून जाते आणि आबा भालेरावांची अनौरस नात वैजू वेगळ्याच वाटेवर जाणारी असते. गांधीजी, साने गुरुजी यांच्यावरच्या आबा आजोबांच्या संस्कारात त्यांच्याच घरात वाढणारी. गांधी चित्रपट पाहताच त्यातल्या कस्तुरबा किती छान दिसत होत्या. हाऊ सिम्पल, हाऊ स्वीट, असं आजोबांना कौतुकानं सांगणार. जालियनवाला बागेच्या नरसंहारावर व्हाय डिड ही नॉट रेसिस्ट या प्रश्नावर नॉन व्हायलन्स हे त्यांचं ब्रीद होतं हे समजून घेणार. गांधीजींना गोळ्या झाडल्या त्या प्रसंगावर किती शांत चित्तानं त्यांना सारं सहन केलं, असं भारलेल्या भावनांनी सांगणार. गांधीजी फास्ट करायचे ना आजोबा, या तिच्या जेवतानाच्या प्रश्नावर रत्नाकरनं पॉम्पलेटचा तुकडा मागत इनफ ऑफ गांधीजी म्हणताच, मी यापुढे नॉनव्हेज बंद करणार आजोबा, असं निर्धारानं सांगणारी आणि थोड्याच दिवसात पॉंडिचेरीच्या आश्रमात निघून जाणारी. तेथून येताच गीता प्रवचन, लाईफ ऑफ अरविंदो, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र अशा आबांच्या कपाटातील पुस्तके काढून वाचू लागते आणि एक दिवस म्हणते, आजोबा, महात्मा गांधी आज असते तर मी त्यांच्याकडेच गेले असते धावत. मला या घरात मुळीच चैन पडत नाही. यावर आबांचं मनोगत मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारे लेखकाने खूप उंचीवर नेलेलं, कलात्मक पद्धतीनं मांडलेलं. फ्लॅशबॅकने आबांना प्रथम त्यांच्या पत्नीचं मनोरमाचं मनोगत आठवतं. मी साधी करेल, मला दुसरं काही करता येत नाही, पण तुम्ही जे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कष्ट उपसता त्यात मीही माझ्यापुरती सहभागी होते. मला राजकारण कळत नाही, करताही येणार नाही, पण नवरा जाडी भरडी खादी वापरत असतो तेव्हा बायकोनं झुळझुळ पातळ नेसू नये नि दागिन्यांनी मढू नये एवढं मला कळतं. आणि त्यानंतर आबांचं मनोगत, कोण ही वैजू, ही आपली कोण? रक्ताचं नातं म्हणावं तर तेही नाही. हिला जिनं जन्म दिला ती मीनाक्षी काही आपली मुलगी नव्हे, ती एका परक्या कुटुंबातून आलेली कोणीतरी. आणि हिला मीनाक्षीच्या पोटी जन्माला घातलं तेही आपल्या वंशातल्या रत्नाकरनं नव्हे, तर मधुसूदन मुजुमदार या परक्या पुरुषानं. म्हणजे ती आपल्या या घरात उपरीच. हिचा आपला लागाबांधा नसताना हिची ओढ आपल्याला का? केवळ ती निरुपमासारखी वाटते म्हणून? कुठे वैजू, कुठे तारका? तारकामध्ये आपल्या वंशाचा प्रवाह जिवंत वाहतो आहे, तरीही ती उपरी वाटते. आणि परकी वैजू आपल्याला जवळची वाटते का? का? खूप उंचावर नेणारं हे रक्ताच्या नात्याविषयीचे भाष्य. आपल्या महाभारतातील भीष्माचार्यांचे वाटावे असेच. कुंतीची मुले आपल्या पंडूची नव्हे, त्याच्या रक्ताची नव्हे. कुंती परकी, तिची मुलेही परक्या पुरुषापासून झालेली, तरीही ती आपली वाटतात का? का? रक्ताचे नाते की मूल्य संस्काराचे नाते, कुठले बरे जवळचे? लेखकाने सोडून दिलेला सुचवलेला मूलभूत प्रश्न आणखी एक गूढ. वैजूचा बाप नसलेल्या रत्नाकरचा अनुभव. वैजूने या जगात प्रवेश केल्यानंतर जेव्हा 20 वर्षापूर्वी प्रथमच डोळे उघडून पाहिला, तेव्हा तिच्या निव्वळ डोळ्यांनी मला पाहून
निष्कलंक गोड हास्य केलं. ते हास्य या घटकेपर्यंत आपण विसरू शकलो नाही. वात्सल्यानं आपलंही हृदय तेव्हा ओलावलं होतं. जणू वैचू ही माझ्या रक्तकणातून जन्माला आली होती. माणसाच्या मुलाचे नाते त्याच्या रक्ताच्या बापाशी नसते, तर ते माणसाच्या बापाशी असते. आणि माणसाच्या बापाचे नाते त्याच्या रक्ताच्या मुलाशी नसते, तर ते माणसाच्या मुलाशी असते. जाणीवेला न उमजणारा नेणिवेतील आदिबंध यातून सूचित होतो ना. इथं हा 7वा भाग संपवतो. धन्यवाद.